माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण भव्य श्रवण करूया अभिवाचनातून. यम म्हणजे मृत्यूदेव. तो आपल्या घरी यावा यासाठी कुणी कधी त्याची वाट पाहिल का हो? पण त्याची वाट पाहणारी एक स्त्री आहे बरं का. ती म्हणजे कोण ओळखा? अहो, ती म्हणजे यमी, यमुना, यमाची बहीण. बहीण भावाचे नाते हेच जीवाभावाचे नाते असते. भांडणार, सर्व काही होणार, पण ते नातं हृदयात असतं. कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच यमद्वितीया या दिवशी बऱ्या पहाटे पासून यमी आपल्या भावाची वाट पाहत असते. त्यासाठी दारापुढे रांगोळी काढते, सजावट करते. भाऊ आला की तिच्या आनंदाला पारावर राहत नाही. ती त्याचे स्वागत करते, त्याला सुवासिक उटणे लावून स्नान घालते, फराळाचे वेगवेगळे पदार्थ देते, दुपारी पंचपक्वानाचे जेवण करते. दिवसभर गप्पा गोष्ट करीत खेळीत मिळीत दिवस कुठे जातो कळत देखील नाही. घोरज मुहूर्तावर यमी पाटावर आपल्या भावाला बसवते, त्याचे औक्षण करते. आपल्या बहिणीला आपल्या मायेचे प्रतीक म्हणून औक्षणाच्या तपकात दागिने, धन, भेटवस्तू घालतो. हा दिवस म्हणजेच भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भाऊ बहिणीकडे जातात. कथा तर श्रवण करूया अभिवाचनातून. सूर्य आणि संज्ञा म्हणजे छाया यांना यम आणि यमुना ही दोन मुलं होती. यमीचा विवाह झाल्यावर फार कमी वेळा क्वचितच यम तिच्या माहेरी, तिच्या सासरी तिला भेटायला जात असे. आपली काळी सावली आपल्या बहिणीच्या संसारावर पडू नये असे यमाला वाटत असे, आणि तिच्या घरच्यांनी यम हा मृत्यूची देवता असल्याने त्याचे येणे पसंत नव्हते. पण यमी आपल्या भावाची वाट पाहत राही. त्याला खूप भेटायचं वाटे. ती त्याला बोलवतही असे, पण तो येत नसे. अखेरीस एकदा त्याच्याकडून वचन घेतले, तू एक दिवस तरी माझ्या घरी येशील. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी यम हा तिच्या घरी गेला. यमी खुश झाली. तिने त्याचे स्वागत केले, औक्षण केले, गोडाधोडाचे जेवण बनवले, जेवायला वाढले. म्हणूनच हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. मातेच्या उदरातून जन्माला आलेल्या एकमेकांना वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे भाऊबीज. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौड टाक चित्रगुप्ताची पूजा करतात. तसेच कथा दुसरी, यम आणि यमुना ह्या बहीण भावाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला अतिशय दुःख झाले. तिचे रडणे थांबत नव्हते. डोळ्यातून अश्रू काही केल्या थांबत नव्हते. तेव्हा देवाने अखेर दिवस संपला आणि असे भासवले, त्याकरता रात्र निर्माण केली. भावाच्या मृत्यूमुळे झालेले दुःख जरासे हलके झाले, तेव्हापासून ही भाऊबीज प्रथा पडली. ही अशी कथा. महाराष्ट्रात भाऊबीज, हिंदीत भाईदूज, पंजाब बंगालमध्ये भाई फोंडा, नेपाळमध्ये भाई तिवार अशी नावं आहेत. भाऊबीजच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा.